नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड BECIL यांच्याकडून नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे. यानुसार महत्त्वपूर्ण माहिती पाहू शकता. जाहिरातीबद्दलची वॅकेन्सी ॲडव्हर्टाइजमेंट आहे. याच्यानुसार ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर रिक्रुटमेंट ऑफ फॉलोइंग मॅनपॉवर प्युअरली ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस, म्हणजे कंत्राटी पद्धतीने ही भरती केली जाणार आहे. याबद्दलची महत्त्वाची माहिती पाहूयात. पदाचं नाव आहे पहिलं मेडिकल ऑफिसर. यासाठी एकूण 4 जागा आहेत. शैक्षणिक पात्रता आहे MD MS IU विथ क्लिनिकल एक्सपिरियन्स आवश्यक आहे. त्याच्यानंतर वयाची पात्रता आहे 45 वर्षापर्यंत. मंथली रेम्युनरेशन पाहू शकता देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर दुसरं पद आहे फार्मसिस्टसाठी. एकूण 2 जागा आहेत. शैक्षणिक पात्रता B Pharma AY विथ 3 years प्रोफेशनल एक्सपिरियन्स इन अ रेप्युटेड इन्स्टिट्यूट हॉस्पिटल. त्याचबरोबर डिप्लोमा इन आयुर्वेदिक फार्मसी नॉट लेस दॅन 2 years ड्युरेशन विथ 5 years प्रोफेशनल एक्सपिरियन्स इन अ इन्स्टिट्यूट हॉस्पिटल. त्याचबरोबर 45 वर्षापर्यंत वयाची पात्रता आहे. तिसरं पद आहे वॉर्ड अटेंडंटसाठी. एकूण 2 जागा आहेत. शैक्षणिक पात्रता आहे 12वी पास कोणत्याही म्हणजे गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज बोर्डनुसार. त्याच्यानंतर 1 वर्षाचा एक्सपिरियन्स आवश्यक आहे रेप्युटेड हॉस्पिटल फ्रॉम नर्सिंग होममधून. त्याचबरोबर जी वयाची पात्रता आहे 30 वर्षापर्यंत उमेदवाराचं वय असू शकतं जास्तीत जास्त. चौथं पद आहे पंचकर्मा टेक्निशियन. महिलांसाठी 5 जागा, त्याचबरोबर पुरुष उमेदवारांसाठी 5 जागा आहेत. एकूण 10 जागा. शैक्षणिक पात्रता 12वी पास फ्रॉम एनी गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज बोर्ड. त्याच्यानंतर 1 year सर्टिफिकेट कोर्स इन पंचकर्मा टेक्निशियन विथ 1 year वर्किंग एक्सपिरियन्स इन रेप्युटेड हॉस्पिटल. 30 वर्षापर्यंत उमेदवाराची वयाची पात्रता आहे. स्टाफ नर्ससाठी पाहू शकता एकूण 10 जागा. शैक्षणिक पात्रता BSc हॉनर्स इन नर्सिंग रेग्युलर कोर्स इन BSc नर्सिंग 4 वर्षाचा. त्याच्यानंतर BSc नर्सिंग आयुर्वेदा 4 वर्षाचा कोर्स आहे फ्रॉम रेकॉग्नाइज इन्स्टिट्यूट युनिव्हर्सिटी. त्याच्यानंतर पोस्ट बेसिक BSc नर्सिंग कोर्स आहे. त्याच्यानंतर शुड बी रजिस्टर्ड ॲज रजिस्टर्ड नर्स कोर्स अँड रजिस्टर्ड मिडवाईफ फ्रॉम स्टेट नर्सिंग काउन्सिलमधून. त्याच्यानंतर BSc नर्सिंग आयुर्वेदा कॅन्डिडेट शुड बी रजिस्टर्ड इन स्टेट आयुर्वेदा नर्सिंग काउन्सिल बोर्ड युनिव्हर्सिटीमधून. त्याच्यानंतर पुन्हा याला ऑल ऑप्शन आहेत. त्याबद्दलची माहिती चेक केली जाऊ शकते शैक्षणिक पात्रतेसाठी. त्याच्यानंतर वयाची पात्रता आहे 35 वर्षापर्यंत. पुढे पाहू शकता 6वं पद आहे पंचकर्मा अटेंडंटसाठी. एकूण 7 जागा आहे. त्याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता आहे 10वी पास फ्रॉम एनी गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज बोर्ड. त्याचबरोबर गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन पंचकर्मा अटेंडंट 6 महिन्यांचं विथ 1 year एक्सपिरियन्स ॲज पंचकर्मा अटेंडंट इन अ रेप्युटेड हॉस्पिटल. 30 वर्षापर्यंत आहे उमेदवाराची वयाची पात्रता. 7वं पद आहे लॅब अटेंडंटसाठी. एकूण 6 जागा आहेत. शैक्षणिक पात्रता आहे 12वी पास फ्रॉम एनी बोर्ड विथ 4 years एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग इन हॉस्पिटल. त्याच्यानंतर डिग्री फ्रॉम एनी रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी विथ 2 years एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग हॉस्पिटल. 30 वर्षापर्यंत उमेदवाराची वयाची पात्रता आहे. 8वं पद आहे पब्लिक रिलेशन ऑफिसर PROसाठी. एकूण 1 जागा आहे. शैक्षणिक पात्रता डिग्री फ्रॉम रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी और इक्विलेंट आयुर्वेद MPH MBA मधून. त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन जर्नलिझम पब्लिक रिलेशन्समधून. तिसरं आहे नॉट लेस दॅन 7 वर्षाचा एक्सपिरियन्स आउट ऑफ विच ॲटलिस्ट 5 years इन सुपरवायझरी कॅपॅसिटी इन पब्लिक रिलेशन्स पब्लिसिटी प्रिंटिंग अँड पब्लिशिंग. एकूण 45 वर्षापर्यंत उमेदवाराची वयाची पात्रता आवश्यक आहे या पदासाठी. त्याच्यानंतर 9वं पद आहे OT टेक्निशियनसाठी. 1 जागा आहे. शैक्षणिक पात्रता मॅट्रिक्युलियन म्हणजेच 10वी HR सेक SR सेक म्हणजे 10वी+2 विथ सायन्स फ्रॉम रेकॉग्नाइज इन्स्टिट्यूशन बोर्ड. त्याच्यानंतर ऑपरेशन रूम असिस्टंट कोर्स केलेला असणं आवश्यक आहे. एक्सपिरियन्स पाहू शकता. अनुभव पाहिजे. एक्सपिरियन्स ऑफ 5 years एक्सपिरियन्स इन OT टेक्निशियन इन ऑपरेशन थिएटर CTS न्यूरोसर्जरी गॅस्ट्रोसर्जरी CSST अँथेशिया गॅस प्लांट अँथेशिया वर्कशॉप ICU सर्जिकल रिकन्स्ट्रक्शन हॉस्पिटल इन्स्टिट्यूशनमधून किंवा BSc फ्रॉम रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी. आणि 3 वर्षाचा वर्किंग एक्सपिरियन्स आवश्यक आहे. वयाची पात्रता आहे 30 वर्षापर्यंत. पद क्रमांक 10 पाहू शकता गार्डन सुपरवायझरसाठी. एकूण 2 जागा आहेत. शैक्षणिक पात्रता आहे हॉर्टिकल्चर डिग्री डिप्लोमा. त्याचबरोबर अनुभव 4 वर्षाचा वर्किंग नॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर लँडस्केप मॅनेजमेंट अँड ऑल रिलेटेड प्रोसेसेस ऑफ ऑर्गॅनिक ट्रीटमेंट्स वेडिंग एक्सेट्रा. यासाठी 35 वर्षापर्यंत उमेदवाराची वयाची पात्रता आवश्यक आहे.
पुढचं पद आहे म्युझियम कीपरसाठी एकूण 2 जागा आहेत. शैक्षणिक पात्रता आहे डिग्री फ्रॉम रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, त्याचबरोबर 3 वर्षाचा एक्सपिरियन्स इन एनी गव्हर्नमेंट रेकॉग्नायझेशन ॲज म्युझियम कीपर. त्याचबरोबर वयाची पात्रता आहे 30 वर्षापर्यंत. 12वा पद आहे IT असिस्टंटसाठी एकूण 2 जागा. शैक्षणिक पात्रता पाहू शकता फर्स्ट क्लास डिप्लोमा इन कम्प्युटर इंजिनिअरिंग इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲटलिस्ट 3 years फुल टाईम ड्युरेशन और ॲटलिस्ट 2 years फुल टाईम ड्युरेशन इन केस ऑफ लेटरल ॲडमिशन डिप्लोमा कोर्स. 3 वर्षाचं AMC मेंटेनन्स रिलेटेड ॲक्टिव्हिटीज इन्स्टॉलेशन एक्सपिरियन्स आवश्यक आहे. वयाची पात्रता आहे 45 वर्षापर्यंत उमेदवारासाठी. त्याच्यानंतर पुढचं पद आहे 13वं असिस्टंट लायब्ररी ऑफिसर एकूण 1 जागा आहे. शैक्षणिक पात्रता आहे M लायब्ररी फ्रॉम रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, त्याचबरोबर 3 वर्षाचा एक्सपिरियन्स इन अ रेप्युटेड इन्स्टिट्यूट ॲज अ असिस्टंट लायब्ररी ऑफिसर. त्याच्यानंतर फॅमिलियरिटी अँड एक्सपिरियन्स इन मेंटेनन्स ऑफ इन्फॉर्मेशन डेटाबेस लायब्ररी सॉफ्टवेअरमध्ये. त्याच्यानंतर साऊंड नॉलेज ऑफ लायब्ररी ऑपरेशन्स अँड वेल डेव्हलप्ड कम्प्युटर स्किल्स आवश्यक आहे. उमेदवाराची वयाची पात्रता आहे 30 वर्षापर्यंत या पदासाठी सुद्धा. पद क्रमांक 14वं रिसेप्शनिस्टसाठी एकूण 2 जागा आहेत. शैक्षणिक पात्रता आहे डिग्री फ्रॉम रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, त्याच्यानंतर 2 वर्षाचं वर्किंग नॉलेज विथ रेप्युटेड ऑर्गनायझेशन एकूण 28 वर्षापर्यंत वयाची पात्रता आहे. त्याच्यानंतर शेवटचं पद आहे हेल्प डेस्क रिसेप्शनिस्टसाठी एकूण 2 जागा आहेत. शैक्षणिक पात्रता डिग्री फ्रॉम रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, त्याच्यानंतर 2 वर्षाचं वर्किंग नॉलेज विथ रेप्युटेड ऑर्गनायझेशन आवश्यक आहे. उमेदवाराची वयाची पात्रता आहे 28 वर्षापर्यंत. याच्यानंतर वयाची जी सूट देण्यात आलेली आहे एज रिलॅक्सेशन याबद्दलची विस्तारित माहिती देण्यात आलेली आहे, चेक केली जाऊ शकते डिटेलमध्ये. जी सूट आहे त्याच्यानंतर एज रिलॅक्सेशन कसं आहे त्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे तर अधिकृत जी वेबसाईट देण्यात आलेली आहे त्या वेबसाईटवर अर्ज करण्यासाठीची लिंक देण्यात आलेली आहे. लास्ट डेट आहे 9 एप्रिल 2024, म्हणजे 9 एप्रिल 2024पर्यंत अर्ज केला जाऊ शकतो या भरतीसाठी. याच्या विविध पदांच्या जागा आहेत त्याच्यासाठीचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी अधिकृतची वेबसाईट आहे त्याच्यावर तुम्हाला लिंक देण्यात आलेली आहे. ॲडव्हर्टाइजमेंट नंबर सिलेक्ट करून त्या पद्धतीने अप्लाय केलं जाऊ शकते. इथे पाहू शकता न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करून पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानंतर लॉग इन केल्यानंतर इथे पाहू शकता जे ॲडव्हर्टाइजमेंट नंबर आहे तर सिलेक्ट करून त्या पद्धतीने पूर्ण डिटेल्स जे आहेत डिटेल्स फिल आउट करून तुम्हाला पोस्टसाठी पोस्ट कोड देण्यात आलेला आहे. तर पोस्टनुसार पोस्ट कोड सिलेक्शन करायचं आहे. अशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचं आहे ऑफिशियल वेबसाईटवर. त्यानंतर पुढची प्रोसेस आहे डॉक्युमेंट अपलोड आहे, फी पेमेंट आहे ती करायचं आहे. अशा पद्धतीने विविध पदांसाठी जी भरती जी आहे त्यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. इथे फी पेमेंटसाठीची डिटेल देण्यात आलेली आहेत पाहू शकता. जनरलसाठी 885 रुपये आहे, OBCसाठी 885, SC STसाठी 531, PWD BDसाठी 531 रुपये फी आहे. तर अशा पद्धतीने डिटेलमध्ये माहिती जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. अधिकृत जाहिरातीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, डाउनलोड करून चेक केली जाऊ शकते. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.